हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 7 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सुलक्षणाने प्राजक्ताला फसवण्यासाठी प्लॅन बनवला आहे. भाग्य आणि आरवच्या लग्नासाठी तिने होकार दिला, पण त्यानंतर चक्क हे लग्न करून द्यायचं नाही असा प्लॅनसुद्धा तिने बनवला आहे. आणि दुसरीकडे आरव हा भाग्याच्या प्रेमात वेडा झाला आहे आणि त्याने चक्क गुडघ्यावर बसून भाग्याला प्रपोज केलं आहे, परंतु भाग्याने त्याचं हे प्रपोजल नाकारलं आहे. लग्नासाठी प्रेमासाठी नकार दिला आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुलक्षणा आणि अंबिका गुरुजींबरोबर बसलेल्या असतात. तेवढ्यात प्राजक्ता तेथे येते. प्राजक्ताला पाहून या दोघी उभ्या राहतात आणि मग सुलक्षणा प्राजक्ताची ओळख गुरुजींशी करून देते. गुरुजींना प्राजक्ता नमस्कार करते. सुलक्षणा विचारते, प्राजक्ता, तुम्हाला घराचा ताबा मिळाला ना? सगळे खुश आहेत ना? आणि प्राजक्ता सांगते, हो मॅम, सगळे खूप खुश आहेत. आम्ही सगळे वास्तुपुरुषाला अभिवादन करत होतो. मामी घराच्या पाया पडली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. खरंच आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता. हे ऐकून सुलक्षणा आणि अंबिका खुश होतात आणि प्राजक्ता संपूर्ण श्रेय सुलक्षणाला देते की सुलक्षणा मॅम, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर अंबिका म्हणते, आपल्या माणसांना कधीच थँक्यू म्हणायचं नसतं. पण प्राजक्ता म्हणते, आज आम्ही हा दिवस पाहिला आहे तो फक्त सुलक्षणा मॅममुळे. सुलक्षणा मॅमने जर मदत केली नसती तर हे कधी शक्य झालंच नसतं. आणि इकडे आरवला अजूनही रेंज मिळालेली नसते. हॅलो 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 करत करत तो आलोकच्या रूममध्ये येतो. आलोक पेंटिंग काढत असतो. आरवला पाहून तो म्हणतो, अरे आरव, हे पहा माझी पेंटिंग. पण आरवचं लक्ष नसतं आणि आरव तसंच फोनवर बोलत बोलत तेथून निघून जातो. त्यामुळे आलोकला सुद्धा आश्चर्य वाटतं की मी इतका आवाज दिला तरी आरव का थांबला नाही. आणि इकडे सुलक्षणा ही प्राजक्ताला समजावून सांगते, प्राजक्ता, तुमचं घर सोडवण्यासाठी मी मदत केली आहे, ही गोष्ट कधीही तुझ्या मामाला, तुझ्या घरच्यांना कळू देऊ नको. प्राजक्ता विचारते, पण का? सुलक्षणा सांगते, कारण तुझे मामा खूप स्वाभिमानी आहेत आणि लवकरच तू या घरची सून बनणार आहे. तुझे मामा माझे व्याही बनणार आहे आणि जर त्यांना ही गोष्ट कळली की मी त्यांच्यावर उपकार केले आहेत तर त्यांच्यासाठी त्यांच्या काळजावर हे खूप मोठं ओझं असेल आणि ते कधीही अभिमानाने माझ्याशी बोलू शकणार नाही. त्यामुळे त्यांना हे न कळलेलंच बरं. ही गोष्ट प्राजक्तालाही पटते. अंबिका म्हणते, हो प्राजक्ता, मला जाऊबाईंचं पटतंय, त्या अगदी योग्य बोलताय. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे. आणि मग प्राजक्ता ही सुलक्षणाला विचारते, मॅम, तुम्ही मला भाग्यश्रीची पत्रिकासुद्धा आणायला लावली आहे. मला हेच कळत नाही आहे की काल जेव्हा मी भाग्यश्री आणि आरव सरांच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा तर तुम्ही खूप चिडल्या होत्या. मग आता अचानक तुम्ही मला पत्रिका का आणायला सांगितली? आणि पत्रिका आणायला सांगितली याचा अर्थ तुम्ही आरव सर आणि भाग्याच्या लग्नासाठी तयार आहात का? सुलक्षणा ही क्षणभर विचार करते आणि म्हणते, हो प्राजक्ता, काल जेव्हा मी तुझ्यावर खूप चिडले ती माझी इन्स्टंट रिॲक्शन होती, कारण मला धक्का बसला होता की तू माझ्यासमोर अशी अट ठेवतीये. पण तू गेल्यानंतर मी खूप विचार केला आणि मग हा विचार केल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की काय हरकत आहे. भाग्यश्री तुझ्यासारखीच चांगली मुलगी आहे. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची उमेद आहे तिच्यामध्ये आणि जर तिचं आणि आरवचं लग्न झालं तर सगळं चांगलंच होईल, म्हणून मी या लग्नासाठी होकार दिला. हे ऐकून प्राजक्ता खूप खुश होते. आणि तेवढ्यात आरव हॅलो हॅलो रेंज आहे की नाही हे पाहत पाहत सुलक्षणाच्या रूमकडे येत असतो. आणि सुलक्षणा प्राजक्ताला सांगते की आरव आणि भाग्यश्री, आणि त्याच वेळेस आरव दरवाजात येतो. या दोघींकडे पाहतो. या दोघी चांगल्याच घाबरतात आणि आरवने आपलं आणि भाग्यश्रीचं नाव ऐकलेलं असतं. आरव आतमध्ये येतो आणि विचारतो, मॉम, काय सुरू आहे इथे? मी आत्ताच माझं आणि भाग्यश्रीचं नाव ऐकलं. सुलक्षणा आणि प्राजक्ताला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. दोघी एकमेकींकडे पाहत असतात आणि आरव त्यांना जाब विचारतो, तुमचं काय बोलणं सुरू होतं? तुम्हाला दोघींना मी माझं आणि भाग्यश्रीचं नाव घेताना ऐकलं. सांगा ना, आता काय बोलावं हाच प्रश्न या दोघींना पडतो. आणि इकडे आलोक हा आपली पेंटिंग दाखवण्यासाठी आरवला शोधत घरभर फिरतो. आरव आरव
अशा हाका तो मारत असतो आणि इकडे आरव सुलक्षणाला जाब विचारतो, मॉम, प्राजक्ता इथे काय करतेय? सॉरी प्राजक्ता, पण जर आलोक दादाने तिला पाहिलं तर तो ट्रिगर होईल. काय होईल आपल्याला माहिती आहे ना? आणि माझं नाव का घेतलं भाग्यश्रीबरोबर हे मला आधी सांगा. सुलक्षणा खोटं बोलते. नाही आरव, आम्ही भाग्यश्रीचं नाव तर घेतलंच नाही आणि तुझं नावसुद्धा घेतलं नाही. आरव म्हणतो, मॉम, मी स्पष्ट ऐकलंय तू माझं आणि भाग्यश्रीचं नाव एकत्र घेतलं. पण सुलक्षणा सांगते, नाही, प्राजक्ता तिच्या एका पर्सनल कामासाठी आली होती आणि मी आरोप म्हणाले, आरोप, आरव नाही म्हणाले. आरव विचारतो, काय आरोप? सुलक्षणा सांगते, हो, मी आरोप म्हणाले, मी आरव नाही म्हणाले. पण आरवला हे पटत नाही. आरव म्हणतो, काय बोलतीस मॉम? आणि आरोप आणि भाग्यश्रीचा काय संबंध? आता याचं काय लॉजिक द्यायचं हा प्रश्न सुलक्षणाला पडतो. प्राजक्ता घाबरते आणि त्याच वेळेस आरव हा रूमजवळ येतो आणि आरव अशी हाक मारतो. आलोकचा आवाज ऐकून सगळे खूप घाबरतात. प्राजक्ताची चांगलीच भंबेरी उडते. आलोक पुढे पुढे येत असतो आणि आरव म्हणतो, मॉम, आलोक दादा येतोय. जर त्याने प्राजक्ताला पाहिलं तर काय होईल माहिती आहे ना? काय करावं त्यांना काही कळतच नाही. आरव म्हणतो, दरवाजा आतमधून लावून घ्या, मी बाहेर जातो. आणि आरव दरवाजा लावून बाहेर जातो. लगेच सुलक्षणा लॉक करून घेते. तेव्हा कुठे प्राजक्ता, सुलक्षणा, अंबिका या सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो की आता आलोक आतमध्ये येणार नाही. आणि मग आरव आणि आलोकची भेट होते. आलोक विचारतो, आरव तुझं काय सुरू आहे? मी तुला किती आवाज दिले आणि तुझं काही लक्षच नव्हतं. आरव सांगतो, सॉरी दादा, ते मी फोनमध्ये बिझी होतो ना, बोल ना काय? आलोक सांगतो, अरे तुला पेंटिंग दाखवायची होती. आरव म्हणतो, एक नंबर. आलोक म्हणतो, आधी पेंटिंग तर पहा. आरव म्हणतो, तुझ्या बेडरूममध्ये दाखव ना, चल. आलोक विचारतो, इथे काय प्रॉब्लेम आहे? आरव म्हणतो, प्रॉब्लेम नाही, पण तिथे लाईट छान आहे ना. असं म्हणून तो आलोकला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जातो. आणि इकडे सुलक्षणा आणि अंबिका प्राजक्ताला बसायला सांगतात आणि प्राजक्ता ही रिलॅक्स होते. सुलक्षणा म्हणते, आता काही टेन्शन घेऊ नको आणि तू तुझ्या बहिणीची पत्रिका आणली आहे ना, ती दे. आपण गुरुजींना दाखवूया. जर पत्रिका जुळली तरच हे लग्न करून द्यायला मी तयार होईल. हे ऐकून प्राजक्ताला खूप टेन्शन येतं. प्राजक्ता सुलक्षणाकडे भाग्याची पत्रिका देते आणि सुलक्षणा ही पत्रिका गुरुजींना देते आणि आरवच्या पत्रिकेशी जुळवायला सांगते. तेवढ्यात कुणीतरी दरवाजावर नॉक नॉक करतं. सगळ्याजणी खूप घाबरतात की आलोक परत आला की काय. अंबिका ही दरवाजाजवळ जाते आणि विचारते, कोण आहे? आणि मग मागून आवाज येतो, मी सगुणा. सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो आणि अंबिका दरवाजा उघडते. सगुणा सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते. प्राजक्ता उभी राहते तर अंबिका तिला बसवते आणि म्हणते, घे चहा. आता तू सूर्यवंशी कुटुंबाची मोठी सून होणार आहे. वस्तू हातात मिळण्याची सवय करून घे. असाच आयुष्य तुला मिळेल. प्राजक्ता खुश होऊन स्माईल करते. मग तिला सगुणा चहा देते आणि प्राजक्ता मस्त चहा पित असते. तेव्हा सुलक्षणा ही गुरुजींना सांगते, गुरुजी, प्राजक्ता आणि आलोकची पत्रिका तर आम्ही आधीच जुळवली आहे. ही भाग्यश्री आणि आरवची पत्रिका आहे. तुम्ही ती जुळवा. कारण जोपर्यंत पत्रिका जुळत नाही तोपर्यंत मी हे लग्न प्रकरण पुढे नेणार नाही. उगाचच कोणाला आशेला लावणं मला बरं वाटत नाही. त्यामुळे या दोघांच्या पत्रिका जुळवा आणि सांगा की यांची पत्रिका जुळते की नाही. गुरुजी हो म्हणतात आणि आरव भाग्याची पत्रिका जुळवायला सुरुवात करतात. प्राजक्ता खूप घाबरते आणि फिंगर क्रॉस करून बसते की आता गुरुजी काय सांगतात. आणि मग थोड्याच वेळात गुरुजी सांगतात की मी त्या दोघांची पत्रिका जुळवली आहे. सुलक्षणा विचारते, जुळली का पत्रिका? भाग्या आणि आरव यांची पत्रिका जुळते की नाही, काय होईल अशी भीती प्राजक्ताला वाटत असते. आणि गुरुजी सांगतात, पत्रिका खूप छान जुळली आहे, 30 गुण जमले आहेत. हे ऐकून सगुणा, अंबिका, सुलक्षणा, प्राजक्ता या सगळ्यांना खूप आनंद होतो. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. अंबिका तिचं अभिनंदन करते. सगुणासुद्धा खूप खुश होते. आणि मग सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता, आता या घरात एक नाही तर 2-2 सुना येणार. आता तुम्ही दोघी बहिणी सख्या जावा बनणार. हे ऐकून प्राजक्ता खूप खुश होते आणि सुलक्षणाला घट्ट मिठी मारते. सुलक्षणाचा आनंदसुद्धा गगनात मावत नसतो. आणि त्याच वेळेस सुलक्षणाला आठवतं की काल जेव्हा प्राजक्ता आरव आणि भाग्याच्या लग्नाची अट टाकून गेली होती तेव्हा काय घडलं होतं. सुलक्षणा खूप चिडलेली होती आणि रागारागाने म्हणाली, त्या प्राजक्ताची एवढी हिंमत, मला चक्क अट टाकून गेली आहे भाग्यश्री आणि आरवच्या लग्नाची. येथे
मी फक्त तिला आलोकशी लग्न करायला सांगितलं, त्या बदल्यात तिचं घर परत मिळवून देतीये आणि ती मला अट घालतीये. ही अट मी मान्य करणार नाही. अंबिका म्हणते, पण जाऊबाई, जर ही अट आपण मान्य केली नाही तर आलोक आणि प्राजक्ताचं लग्नसुद्धा होणार नाही. आणि तेवढ्यात सगुणा म्हणते, मला असं वाटतं आपण या लग्नाला होकार द्यायला हवा. सुलक्षणा चिडून म्हणते, सगुणा काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? मी या लग्नाला कधीच होकार देणार नाही. सगुणा म्हणते, मॅम, मी लग्न करून द्या असं नाही म्हणते, फक्त लग्नाला होकार द्या असं म्हणतीये. तुम्ही आरव आणि भाग्याच्या लग्नाला होकार द्या, मग आधी आलोक आणि प्राजक्ताचं लग्न लावून द्या. एकदा का ते लग्न झालं मग 1 ना 1000 कारणं निघतील आरव आणि भाग्याचं लग्न कॅन्सल करण्यासाठी. आरव लग्नाला नाही म्हणू शकतो, भाग्या लग्नाला नाही म्हणू शकते, नाहीतर आपण आणखीन काही कारण देऊ शकतो. पण आता सध्याची वेळ मारून नेणं आणि आलोक प्राजक्ताचं लग्न करून देणं महत्त्वाचं आहे. हा प्लॅन सुलक्षणाला सुद्धा खूप आवडतो आणि सुलक्षणाला हे सगळं आठवतं. म्हणजे ती आरव आणि भाग्याचं लग्न काही लावून देणार नाहीये, हा सगळा तिचा प्लॅन आहे. आणि सुलक्षणा ही प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, चल आता आपण आपल्या घरातील देवळात जाऊया, तेथे देवाचे आभार मानूया. खरंच माझ्या घरात 2-2 लक्ष्मी येणार आहेत. माझ्या दोन्ही मुलांची लग्न जमणारे. आता माझी सगळी जबाबदारी संपली. मी खूप खुश आहे. प्राजक्तासुद्धा खुश होते. अंबिका म्हणते, हो चला आपण आपल्या मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना करूया. अंबिका आणि सगुणा निघून जातात. सुलक्षणासुद्धा जात असते, पण प्राजक्ता तेथेच थांबते आणि म्हणते, आलोक सरांशी लग्न करून माझ्या आयुष्यात कोणतंच सुख येणार नाहीये हे मला माहिती आहे, पण आरव सरांशी लग्न करून भाग्या मात्र खूप आनंदात सुखात राहील एवढं मला माहिती आहे. भाग्या, मला माफ कर. तुला न विचारता मी तुझं लग्न जमवतीये, पण आरव सर खूप चांगले आहेत, तुला सुखात ठेवतील ही मला गॅरंटी आहे. सुलक्षणा प्राजक्ताकडे पाहते आणि म्हणते, चल प्राजक्ता. प्राजक्ता हो म्हणते आणि सुलक्षणाबरोबर बाहेर जाते. मग या चौघीही मंदिरामध्ये आलेले असतात. गणपती बाप्पांसमोर हात जोडतात आणि अंबिका ही गणपती बाप्पाला म्हणते, बाप्पा, आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आमची दोन्ही मुलं आरव आणि आलोकचं आज लग्न जमलंय आणि आमची मोठी सून प्राजक्ता येथे हजरसुद्धा आहे. आता मंदिरातलं सगळं पूजा आणि सगळं हे प्राजक्ताच करणार. मी आता रिटायर होणार. प्राजक्ता स्माईल करते. सुलक्षणा म्हणते, हो, आमच्या घराला एकदम सुंदर सून मिळाली आहे, एकदम गुणी. आणि मग अंबिका हळदी कुंकवाचा करंडा घेते आणि प्राजक्ताला फक्त हळद लावते. प्राजक्ता विचार करते, कुंकू का नाही आहे? आणि अंबिका तिला सांगते, आमच्या घरातील हळदी कुंकवाच्या करंड्यात फक्त हळद असते, कुंकू नसतं, कारण आमच्या घरात लाल रंगावर बंदी आहे. का ते तुला लवकरच कळेल. एकदा का तू लग्न करून आली तुला सगळं समजेल. आणि प्राजक्तासुद्धा अंबिकाला फक्त हळद लावते. अंबिका म्हणते, जाऊबाई, तुम्ही खरंच खूप गोड सून करून आणली या घरामध्ये. खूप संस्कारी आणि हुशार आहे ती. आणि मग या सगळ्याजणी गणपती बाप्पांना नमस्कार करतात. आणि प्राजक्ता गणपती बाप्पाला म्हणते, बाप्पा, मी आलोक सरांशी लग्न करून माझ्या आयुष्याचं नुकसान करतीये, पण भाग्याच्या आयुष्याचं भलं होतंय याचाच मला आनंद होतोय. आता तूच सगळं सांभाळून घे. आणि मग थोड्या वेळानंतर सुलक्षणा आणि प्राजक्ता हॉलमध्ये येतात. अंबिका आणि सगुणासुद्धा असतात. आणि सुलक्षणा ही प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, आज माझ्या दोन्ही मुलांची लग्न जमली आहेत. मी खरंच खूप खुश आहे. आणि प्राजक्ता म्हणते, मॅम, तुम्हाला खरं सांगते, आलोक सरांशी लग्न करून मी काय बरोबर करतीये, काय चूक करतीये ते मला नाही माहीत, पण माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी हे सगळं करतीये. सुलक्षणा सांगते, तू काळजी करू नको. फक्त तू नाही तर तुझी बहीणसुद्धा या घरात खूप खुश राहाल. तेवढ्यात अंबिका विचारते, मग लग्नाचं कधी करायचं, बोलणी वगैरे? सुलक्षणा सांगते, लवकरच. मी उद्या वैद्यबुवांच्या घरी जाते आणि आलोकसाठी प्राजक्ताला मागणी घालते. पण ही गोष्ट प्राजक्ताला आवडत नाही. आणि प्राजक्ता म्हणते, फक्त मला, भाग्याला नाही का? सुलक्षणा लगेच बदलते आणि म्हणते, हो हो, तुम्हाला दोघींनासुद्धा मी मागणी घालणार आहे. प्राजक्ताला आनंद होतो. सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता, आता तू माझी आहेस, या घरची सून आहे आणि मी माझ्या मुलांसाठी काहीही करू शकते. काहीही म्हणजे काहीही. तुला आठवतंय का, या घरात जेव्हा तू पहिल्यांदा आली होती आणि माझ्या पाया पडली होतीस, तेव्हाच मी तुला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला होता. म्हणूनच मी नेहमी म्हणते की सुलक्षणा सूर्यवंशी जे ठरवणार तेच घडणार. प्राजक्ता खूप खुश होते. अंबिका, सगुणा या सगळ्यांना नमस्कार करते
आणि सुलक्षणाला म्हणते, मॅम आता मी येते. उद्या तुम्ही आमच्या इथे येणार आहात. मला आणि भाग्यश्रीला दोघींना मागणी घालणार आहात असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते की या घरच्या सुना म्हणून आम्ही कधीही कमी पडणार नाही. तुमच्या सगळ्या अपेक्षा आम्ही नक्की पूर्ण करू. कधीही तुमचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही. आणि प्राजक्ता सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जाते. त्यानंतर अंबिका ही सुलक्षणाजवळ येते आणि सुलक्षणाला विचारते, जाऊबाई खरंच तुम्ही भाग्यश्रीला सुद्धा उद्या लग्नाची मागणी घालणार आहात का? कारण तुम्हीच आता म्हणाला ना प्राजक्ताला की उद्या मी येईल आणि तुला आणि भाग्यश्रीला मागणी घालेल. पण सुलक्षणा काहीच उत्तर देत नाही. आता सुलक्षणाचा प्लॅन ठरलाय की ती फक्त प्राजक्तालाच मागणी घालणार, भाग्यश्रीला नाही. पण जेव्हा ती वैद्यबुवांच्या घरी गेल्यावर फक्त प्राजक्ताला मागणी घालेल तेव्हा नक्कीच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कारण तेव्हा प्राजक्ता सुलक्षणाला जाब विचारणार, सुलक्षणा मॅम तुम्ही भाग्यश्रीला मागणी का नाही घातली? आरव सर आणि भाग्याच्या लग्नाचा विषय नाही का काढला? आणि तेव्हा सुलक्षणाला उत्तर देणं खूप अवघड जाईल यात शंका नाही. कारण प्राजक्ता कोणत्याही परिस्थितीत आरव आणि भाग्याचं लग्न जमल्याशिवाय लग्नाला होकार देणार नाही. ती लग्नाच्या बोहल्यावरच चढणार नाही एवढं मात्र खरं. आता सुलक्षणाने प्लॅन बनवलाय की प्राजक्ताला फसवायचं, आधी प्राजक्ता आणि आलोकचं लग्न उरकून घ्यायचं आणि मग भाग्य आणि आरवच्या लग्नाला नकार द्यायचा. पण तिचा प्लॅन फ्लॉप ठरणार आहे एवढं मात्र नक्की. आणि लवकरच आरव आणि भाग्याचं लग्नसुद्धा जमेल आणि या दोघांचं लग्नसुद्धा होईल. म्हणजेच आता एकाच मांडवात हे लग्न होईल असंच दिसतंय. आणि हे पाहायला मजा येईल की प्राजक्ता आणि भाग्या या दोघी जेव्हा सूर्यवंशींच्या सुना बनवून सूर्यवंशींच्या घरी जातील तेव्हा मजा येईल. तर फ्रेंड्स आजचा एपिसोड येथेच संपतो. पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. प्राजक्ताला फसवण्यासाठी सुलक्षणाने मास्टर प्लॅन बनवला आहे. प्राजक्ताची एकच अट होती की मी आलोक सरांशी लग्न करायला तयार आहे, पण तुम्ही सगळ्यात आधी भाग्या आणि आरव सरांच्या लग्नाला सुद्धा होकार द्या. सुलक्षणा आधी तयार नव्हती, पण सगुणाने प्लॅन सांगितल्यानंतर सुलक्षणा तयार झाली. भाग्या आणि आरव यांची लग्नपत्रिका जुळवण्यात आली आणि प्राजक्तासमोर असं सगळं चित्र उभं करण्यात आलं की आरव आणि भाग्याचं सुद्धा लग्न होणारच आहे. पण वेळेवर या लग्नासाठी चक्क सुलक्षणा नकार देणार आहे. पण सुलक्षणाला एक गोष्ट माहीत नाही आहे की तिचा मुलगा आरव भाग्याच्या प्रेमात वेडा झाला आहे, तिला प्रपोज करणार आहे. जेव्हा तिला ही गोष्ट कळेल ना तेव्हा तिला जबर धक्का बसेल. म्हणजे तेच घडणार जे सुलक्षणा सूर्यवंशी ठरवणार, पण ते सुद्धा घडणार जे सुलक्षणा सूर्यवंशी नाही ठरवणार एवढं मात्र खरं. फ्रेंड्स पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आरव हा चक्क भाग्याच्या NGOमध्ये पोहोचणार. भाग्या तेथे आली असेल आणि आरव चक्क हातामध्ये बुके घेऊन तो भाग्यासमोर उभा राहील आणि भाग्याला सगळ्यांसमोर प्रपोज करणार. आरव भाग्याला सांगेल की भाग्यश्री, ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो. खरंच मला अशा खूप सुंदर कचकड्याच्या बाहुल्यासारखी मुलगी नव्हती हवी. मला तुझ्यासारखी डॅशिंग मुलगी हवी होती, जी कोणालाही घाबरत नाही. समोर 4 गुंड मुलं आली तरीसुद्धा त्यांचा सामना करेल आणि तू अगदी तशीच होती. आपल्या पहिल्या भेटीतच मी तुला गुंड मुलांशी लढताना पाहिलं, स्वतःच्या हक्कासाठी भांडताना पाहिलं आणि तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. आणि मग जेव्हा तू तुझ्या लग्नामध्ये हुंड्यासाठी लग्न नाकारलंस, लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा तर माझी पार विकेटच गेली. तुझ्यासारख्या डॅशिंग मुलीशीच मला लग्न करायचं होतं आणि तुझं लग्न मोडल्यामुळे तुला आणि तुझ्या कुटुंबाला तर दुःख झालं असेल, पण मला सगळ्यात जास्त आनंद झाला होता, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. आणि शेवटी देवाच्याच मनात ही इच्छा होती की तुझं लग्न मोडलं आणि आता मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं म्हणून आरव हा चक्क गुडघ्यावर बसणार आणि भाग्यश्रीला आय लव्ह यू म्हणणार. आय लव्ह यू भाग्यश्री, माझ्याशी लग्न करशील का? परंतु भाग्याची वेगळीच रिॲक्शन असेल. भाग्यश्री खूप चिडणार आणि आरवला म्हणेल, व्हॉट नॉनसेन्स, हे काय बोलतोयस तू? त्यामुळे आरवला सुद्धा आश्चर्य वाटेल की माझ्यासारख्या मुलाला भाग्यश्री कसा काय नकार देऊ शकते. आणि मग संध्याकाळी जेव्हा सगळे घरी असतील तेव्हा आपण आपल्या घरी परत आलो आहोत म्हणून सगळे खूप खुश असतील.
आणि चारूने सगळ्यांसाठी स्पेशल जेवणाचा बेत केलेला असेल, मग भाग्यश्रीने काहीतरी गोड आणलेलं असेल, ती चारूला गोड भरवणार, चारू तिला गोड भरवणार, मग घरातील सगळ्यांना गोड भरवणार आणि मग सगळ्यात शेवटी प्राजक्ताचा नंबर लागेल. त्यामुळे प्राजक्तासुद्धा खुश असेल. घरात सगळेजण एकत्र जेवायला बसणार, हसणार, खेळणार. आपलं घर हे आपलंच घर असतं. सगळ्यांना खूप आनंद झालेला असेल आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून प्राजक्ता विचार करेल, जर माझं कुटुंब एवढं खुश राहणार असेल तर त्यासाठी मी माझ्या आयुष्याचं वाटोळं करायलाही तयार आहे. आलोक सरांशी संसार करायलासुद्धा तयार आहे. मला त्यामध्ये काहीच हरकत नाही आहे, कारण माझ्यासाठी माझं कुटुंब सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.